बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम। समान कामासाठी समान वेतन या मागणीसाठी कर्मचारी संप पुकारणार। लवकरच संपासंदर्भात रणनीती ठरवली जाणार। सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून स्त्री एटले या गुजराती नाट्यप्रयोगाचं आयोजन, तर मनसे कामगार सेनेच्या मनोज चव्हाणांचा मात्र याला विरोध। मराठी साहित्य संमेलन इतर राज्यामध्ये घेऊन दाखवण्याचंही आव्हान। अंधेरी वेस्टर्न हायवेवर विले पार्लेकडे जाणाऱ्या ब्रिजवर गाडीचा अपघात। गाडीचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी जागेवरच उलटली। स्थानिकांनी गाडीतून चालकाला सुखरूप बाहेर काढलं। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, तर पहिली गुणवत्ता यादी 11 ऑगस्टला जाहीर होणार। चेंबूरमध्ये शिंदेंच्या शिवसेना डॉक्टर सेलपदी मुंबईतील डॉक्टरांच्या नियुक्त्या। उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या संकल्पनेतनं डॉक्टर सेलची रचना। कर्नाळा बँकेतील 560 कोटींचं कथित गैरव्यवहार प्रकरण, तर 386 कोटींचा परतावा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्यानं खातेदारांना दिलासा। ठाणे पूर्व आणि ठाणे पश्चिम यांना जोडणाऱ्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलासाठी गर्डर बसवण्याचं काम पूर्ण। विशेष मेगा रेल्वे ब्लॉकमुळे ते पूर्ण झाले। चारकोपचा राजा आणि कांदिवलीतील अनेक मंडळांच्या पीओपी गणेश मूर्तींचं आज विसर्जन। दुपारी 1 वाजता चारकोप सेक्टर 1 मधून मिरवणुकीची सुरुवात होणार। रेल्वेच्या 3 रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक, तर हार्बर मार्गावरील लोकल रद्द। मुख्य मार्गावरील लोकल उशिरानं धावणार। धारावी गोळीबार प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक। आरोपीकडील बेकायदा शस्त्रातनं सुटलेल्या गोळीमुळे महिला जखमी। आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल। पुण्यामध्ये पीएमपीएमएल बसची पाटी काढून तरुणांचा जल्लोष। एका जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये तरुणाकडून पाटी हातात घेत जल्लोष। पुणे महापालिकेची प्रभाग रचना सोमवारी राज्य शासनाला सादर होणार। पालिका आयुक्तांनी घेतला आढावा। पुण्यातील सुतार दरामध्ये कोयता गँगचा धुमाकूळ। गाड्यांची तोडफोड, घरावर दगडफेक, ड्रम आणि साहित्यांचीही तोडफोड झाल्याची माहिती। पुण्याचे पाण्याचे मीटर बसवण्यास विरोध केल्यामुळे नळजोड बंद करून गुन्हा दाखल करणार। सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार। पुण्याच्या शिरूरमधील चंडोहमध्ये खुल्या शेतमळ्यात मोरानं पिसारा फुलवलेलं मनमोहक चित्र कैद। मोराच्या नृत्यानं निसर्गप्रेमींनी अनुभवला अविस्मरणीय क्षण। पुण्यामध्ये बांधकामाच्या जड वाहनांना वाहतुकीसाठी वेगळा आता वेळा मर्यादात पाळावी लागणार। झोनमध्ये शनिवारी रविवारी वाहतुकीस तात्पुरती परवानगी। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये आता 87.97% पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत 90.86% पाणीसाठा उपलब्ध होता।